ज्यांनी डेकोरेटर कृपया आपली गाडी बाजूला घ्या. वलवण आणि निवळी निवळी नाही नाही वलवणचा आहे तो तिकडे आहे तू जाना आहे बाबू तू जायचोय अशोकजी शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तसेच विश्वास चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन दिलंय. कृपया भालचंद्र लीना लीना इथं प्रमोद कदम भाऊ बसरा तुझं नाक कशाला घेऊन आलं तिकडं. हॅलो हॅलो उद्घाटनीय सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. नाणेफेकीचा कौल वलवण संघाने जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि सलामीची जोडी निवळी संघाची या ठिकाणी उपस्थित आहे. स्ट्राईकला येतो प्रमोद आणि नॉन स्ट्राईकला अक्षय. पाहूया वलवण संघाकडून सलामीचा गोलंदाज राजेश सुंदर असा तडकवलेला आहे. या चेंडूवर किती धावा घेतात. एक धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे प्रमोद आणि दुसऱ्या धावेसाठी जातोय आणि 2 धावा पूर्ण करतोय आणि 2 धावांबरोबर वलवण संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 2. सॉरी निवळी संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 2. अजय जंगम यांचं इथे आगमन झालेलं आहे. राजेशाचा पुढचा चेंडू घेऊन जाणार आहे तो प्रमोदला. पाहूया सुंदर असा तडकवलेला आहे प्रमोदच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार आणि या कांदाटी चषक मधला पहिला चौकार निघाला आहे तो प्रमोदच्या बॅट मधून. अतिशय सुरेख असा चेंडू लेग साइडला फिरकावून दिला होता आणि संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 6. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक. षटकातला काही चेंडू शिल्लक. अक्षय स्ट्राईकला आहे तो प्रमोद नॉन स्ट्राईकला अक्षय. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आणि हा बाद. अतिशय सुरेख चेंडू आणि बाद होतो या ठिकाणी तो फलंदाज प्रमोद आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो अर्थातच अनिकेत निवळे. निवळी संघाला जबरदस्त असा आदरा प्रमोदच्या स्वरूपाने क्लीन बोल्ड झाला होता. संघाची धावसंख्या 1 बाद 6. जितेंद्र जंगम या ठिकाणी आलेले आहेत. सरचे स्वागत आहे त्यांचं. डावकुरा फलंदाज प्रमोद बाद होतोय त्याची जागा घेतोय तो अनिकेत. राजेश खरोखरच सुरेख गोलंदाजी. राजेश यांची वलवण संघाकडून वरिष्ठ खेळाडू राजेश अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत. अनिकेत आणि अक्षय निवळे यांच्यावर खूप मदार आहे. उद्घाटनीय सामना वलवण अविरुद्ध निवळे. सुरेख चेंडू अतिशय सुरेख चेंडू आणि दरम्यान 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. पाहूया दुसऱ्या धावेसाठी जातोय आणि अनिकेत चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतोय. संघाची धावसंख्या वाढते ती हळूहळू 8. 1 बाद 8. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 4, तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि चौथ्या चेंडूवर 2.
संघाची धावसंख्या 1-8. प्रत्येक सामना हा 3 षटकांचा. सुंदर तडकवलेला दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने पाहूया या चेंडूवर. दरम्यान 1 धाव घेण्यात यशस्वी झाले आहे आणि 2 धावा घेत आहेत. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी वलवण संघाकडून. 2 धावा वाचवत आहेत वलवण संघासाठी आणि निवडी संघाची धावसंख्या होते दरम्यान 1-10. माझे स्कोरर माझे साथी संतोष जाधव सांगतायत पुढचा चेंडू राकेशाचा सामना करणार आहे. अर्थातच अनिकेत सुंदर असा तडकवलेला आहे. पाहूया या चेंडूवर धाव किती आहे. एक दरम्यान 1 धाव घेतलेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी जातोय आणि 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी होत आहेत. चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतोय तो निवडी संघ आणि संघाची धावसंख्या होते दरम्यान 12. पहिलं षटक संपतंय पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये एक जबरदस्त हादरा भेटला होता तो निवडी संघाला आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12. 1-12. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि पाहूया प्रत्येक सामना हा 3 षटकाचा खेळवण्यात येणार आहे. यानंतर होणारा सामना केदारनाथ अकल्पे विरुद्ध वलवण ब. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. केदारनाथ अकल्पे विरुद्ध वलवण ब. अकाल्पे संघाचा संघनायक आणि वलवण ब संघाचा संघनायकाने या ठिकाणी माईकशी संपर्क साधायचा आहे. वलवण संघाकडून दुसरे षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो अर्थातच रोशन. अक्षय या सामन्यातला पहिला चेंडू खेळणार आहे आणि अतिशय सुरेख खरोखरच अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ठीक आहे त्या ठिकाणी खरोखरच राकेश याच्याकडून सुरेख प्रयत्न केला होता. अतिशय सुरेख प्रयत्न राकेशचा या ठिकाणी 4 धावा वाचवलेल्या आहेत संघासाठी आणि संघाची धावसंख्या होते ते 1-11. सॉरी 1-13. आणि सुरेख असा चेंडू तडकवलेला आहे या ठिकाणी अनिकेत. 17 संघाची धावसंख्या होते या ठिकाणी 1-17. केदारनाथ अक्कालपे संघाने आपली एंट्री फी या ठिकाणी जमा करायची आहे. अतिशय सुरेख कट केला. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पहा आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय राकेश कडून. संघाची धावसंख्या हळूहळू वाढते ती 18. गोलंदाज रोशन खरोखरच सुरेख गोलंदाजी करतोय. रोशन याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो अर्थातच अक्षय आणि अनिकेत आणि जोरदार अपील या ठिकाणी होतोय. निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या 18. 1-18. दुसरं षटक चालू आहे. अतिशय सुरेख तडकवलेला आहे. पाहूया चेंडूवर किती धावा घेतात. दरम्यान 1 धाव तर सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी राजेश कडून खरोखरच अतिशय सुरेख चपळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दोन धावा घेतल्या त्या चेंडूवर. संघाची धावसंख्या होते 1-20. अतिशय सुरेख कट केला पाहूया आणि या ठिकाणी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 1 धाव घेत आहेत ते अक्षय आणि संघाची धावसंख्या होते 21.
षटक संपतंय दुसरं. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 21. त्यानंतर समालोचन करतील माझे सहकार्य रघुनाथ सुर्वे. हॅलो, धन्यवाद संदेश जंगम. 2022 महासंग्राम कांदळी चषक 2022 चा हा महासंग्राम पहिलाच चालू असलेला सामना निवळी वर्सेस वलवण आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरवलेली आहे ती 21 या धावसंख्येवर. माझे समालोचन प्रथम सुरुवात करताना माझे आराध्य दैवत, माझे आई बाबा तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजीराजे यांना वंदन करतो आणि या माझ्या समालोचनाला सुरुवात करतो. अतिशय महत्त्वाचा सामना आहे, निर्णायक सामना आहे. निवळी वर्सेस वलवण हा सामना चालू असलेला सामना. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक, महत्त्वाचं षटक, हाणामारीचे षटक कोण घेऊन येते पाहायचंय. विशाल विशाल अतिशय महत्त्वाचे षटक आहे, निर्णायक षटक आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरवलेली आहे ते 21 या धावसंख्येवर. जवळजवळ 10.50 च्या सरासरीने धावसंख्या अजूनपर्यंत जमवलेली आहे ते निवळी संघाने. प्रथम टॉस का बॉस जो झाला होता तो वलवण संघ झाला होता आणि त्यांनी निवळी संघाला फलंदाजी पाचारण केला. स्वतः क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी धुरा सांभाळलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा आहेत. पायाचं वैयक्तिक पहिला आणि संघाटी तिसरं षटक घेऊन आलाय तो विशाल. अतिशय महत्त्वाचे षटक असणारे निर्णायक षटक, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जाते कर्णधार विकास यांच्याकडनं. हे शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा आणि जास्तीत जास्त 15 ते 16 धावा जमवण्याची या ठिकाणी निवळी संघाचं कोशिश असणार आहे. चांगल्या प्रकारचा चेंडू होता, खरोखर ब्लॉकरलेनचा चेंडू टाकण्याचा यश या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न होतोय. 34 धाव घेण्यामध्ये यश मिळतं. या एका धावेने धावसंख्या भर पडते, धावसंख्या ते 22. अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू आहे. खरोखरच ब्लॉकरलेनचा चेंडू होता, हेलिकॉप्टर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू येत नाहीये आणि या ठिकाणी एकच धाव मिळते. एका धावेवर समाधान मानतोय हा फलंदाज. आता स्ट्राईकला आलाय तो अनिकेत. अनिकेत एक चांगला खेळाडू आहे, गुणी खेळाडू आहे. निवळी संघाचा एक आधारस्तंभ मानला जातो तो अनिकेत आता मैदानामध्ये शेवटच्या षटकामध्ये. विशाल याचा पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. या चेंडूचा पुरेपूर फायदा घेऊ शकला नाहीये, परंतु पंच माझ्याकडे मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव मिळते. या एका धावेने धावसंख्या भर पडते, धावसंख्या येते 23. खरोखरच चांगल्या प्रकारचा चेंडू म्हणता येत नाहीये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे, चांगल्या प्रकारचा सीमा रेषेच्या पार जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता ह्या चेंडूवर, परंतु हरकत नाहीये. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. विशालचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू येत नाहीये आणि स्ट्राईक चेंज करण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न होतोय आणि फलंदाज या ठिकाणी आत्महत्येच्या स्वरूपात, रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. मोठा धक्का बसतोय तो निवळी संघाला. दुसरा गडी या ठिकाणी बाद होतोय तो अनिकेतच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. अनिकेतच्या जाणार जातोय तो चंद्रकांत. चंद्रकांत पायचा स्ट्राईकला आहे तो अक्षय. अक्षय अजूनपर्यंत मैदानामध्ये तटून उभा आहे आणि अक्षयच्या बॅटमॅननं या काही चेंडूमध्ये केवळ कमीत कमी जास्तीत जास्त आणि 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारचा चेंडू होता, काय चेंडू टाकलाय, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतं विशालला. खरोखरच चांगल्या प्रकारचा कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. अचूक टप्प्याची गोलंदाजी, गुडलँड स्वरूपाचा चेंडू होता. लेग साईडला सिक्सर मारण्याचा प्रयत्न होता तो अक्षयचा, परंतु अक्षयच्या बॅटमध्ये काही चेंडू येत नाही. खरोखरच अतिशय कौतुकास्पद गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो म्हणजे विशाल. विशालचा पुढचा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असणार आहे. सुंदर चेंडू टाकतोय, सुंदर माझा फटका, पायचा या ठिकाणी झेल होऊ शकतो का आणि सुंदर झेल पकडला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय तो अक्षयच्या स्वरूपात. मोठा धक्का बसतोय शेवटच्या षटकामध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये काय गोलंदाजी करतोय विशाल आपल्या संघासाठी. केवळ आतापर्यंत 23 धावा, त्यामध्ये 1 वाईट आणि 2 धावा फक्त दिल्या आहेत. सॉरी, 1 वाईट आणि 1 रन असे 2च धावा दिलेल्या आहेत, कारण का 2 षटकामध्ये 21 धावा होत्या आणि 2 गडी या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजे विशाल याला. विशाल काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, खरोखरच कौतुक केलं पाहिजे. 18 चेंडूंचा हा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असणार निवळी संघाचा आणि तितक्यात जास्त प्रयत्न करणार. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी आहेत. माझे समालोचक सांगतायत, माझे स्कोरर सांगतात या ठिकाणी 2 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत. या 2 चेंडू काही होऊ शकतात. 2 चेंडूवर 2 षटकार येऊ शकतात. 2 चेंडूवर 1 चौकार 1 षटकार येऊ शकतो. 2 चेंडूवर 2 चौकार येऊ शकतात. काही होऊ शकतं. 2 चेंडू डॉट होऊ शकतात. पाहायचंय
सुंदर प्रकारचा चेंडू आहे लेग साईडला सिक्सर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू येत नाही. थोडंसं गच्च क्षेत्ररक्षण होत आहे. या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरा धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच या ठिकाणी तटस्थ आहेत आणि रनआउटच्या स्वरूपात तिसरा गडी बाद होतोय. या ठिकाणी या षटकामध्ये तिसरा गडी बाद होतोय. खरोखरच काय गोलंदाजी चालू आहे आणि तितक्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं ते वलवल संघाकडनं. आणि या धावसंख्या स्थिरावलेली आहे ते 25 या धावसंख्येवर. खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी, तितक्या चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. विकासच्या या कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण एक चांगला आणि यंग असा टॅलेंटचा हा संघ पाहायला मिळतोय तो वलवान संघच, परंतु तितक्या चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. तर निवळी संघ आपल्याला माहिती आहे या षटकामध्ये आपण केवळ 3 गडी बाद झालेले आहेत. 3 चेंडूवर 3 गडी बाद झालेले आहेत. 6 चेंडूमध्ये जर 3 गडी बाद होत आहेत तर गोलंदाजीचं कौतुक केलं पाहिजे. गोलंदाज काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. प्रथम सामना आहे आणि धावसंख्या स्थिरवलेली आहे ते 25 या धावसंख्येवर. आणि कानडी चषक 2022चा हा महासंग्राम आपल्याला पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. युट्यूब लाईव्हच्या प्रक्षेपणार्थ अतिशय महत्वाचा सामना आहे. कारण चांगल्या प्रकारचा चेंडू टाकलाय, ऑफ साईडला कटवलेला आहे. एक धाव घेतो, दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतो का पाहायचा आहे आणि दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होते. खरोखर चांगल्या प्रकारचं रनिंग या ठिकाणी पाहायला मिळतं. शेवटच्या चेंडूवर 2 धावा मिळतात. या 2 धावांना धावसंख्या भरभरते आणि धावसंख्या स्थिरवली जाते. ते षटक संपल्याचे खून करतात पंच आणि धावसंख्या या ठिकाणी स्थिरावते. 27 धावा, 28 धावांचं आव्हान असणार आहे 3 षटकांच्या सहमतीनंतर. खरोखरच पाहायचा आहे चेंडू. बॉल घे दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस असणार आहे. 28 धावा पूर्ण बनवणं गरजेचं आहे, ते म्हणजे वलवल संघाला. आणि निवळी संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे, कारण का आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. या आजच्याच दिवसामध्ये आपल्याला हा कानडी चषक 2022चा महासंग्राम आणि महामुकाबला आजही खेळवायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी नोंद घ्यायची आहे, सर्व संघाच्या कर्णधारांनी, कारण का जास्तीत जास्त वेळ आपण मैदानामध्ये घालवायचं आहे. यापुढील होणारा सामना केदारनाथ अकाल्पे आणि वलवल ब संघ. केदारनाथ अकाल्पे आणि वलवल ब संघ आणि टॉस करतील ते आदरणीय सन्मान्य अशोकजी शिंदे यांच्या हस्ते हा टॉस होणार आहे. आदरणीय सन्मान्य अशोकजी शिंदे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. अकाल्पे या ठिकाणी आपला प्रवेश फी जी आहे 2000 जमा करायची आहे. या ठिकाणी प्लीज सहकार्य करा आणि निवडी संघ आपल्या संघाची लिस्ट या ठिकाणी पाठवायची आहे. दोन्ही संघाला विनंती आहे, अकाल्पे आणि वलवल ब संघाची लिस्ट या ठिकाणी पाठवायची आहे प्लीज. प्लास्टिक कार्ड 28 धावांचे आव्हान आहे वलवल संघाला. निवळी संघाने 27 धावा केलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी वलवल संघाचे दोन्ही फलंदाज रोशन आणि विक्रम मैदानामध्ये. निवळी संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. केदारनाथ अकाल्पे आणि वलवल ब दोन्ही संघामध्ये या ठिकाणी अशोक शिंदे यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात आला. त्याच्यामध्ये अकाल्पे संघ हा टॉस विन झालेला आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, चालू असलेला सामना आहे तो म्हणजे निवळी वर्सेस वलवल अ संघ
आणि वलवण असंघासमोर जर धावसंख्येचा या ठिकाणी डोंगर उभा केला आहे, तो 28 धावा जमवायचे आहेत. 18 चेंडू आणि 28 धावांचं आव्हान असणार आहे. केवळ आणि केवळ 10 धावा जास्त बनवायचे आहेत चेंडूच्या तुलनेने. 18 चेंडू आणि 28 धावा, 28 धावा 18 चेंडू पाहायचं आहे हा सामना कोण जिंकतोय. अतिशय चांगल्या प्रकारचे अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाजी आहे ते निवडी संघामध्ये. अचूक टप्प्याची गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. उंचफुरा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो अक्षय. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. अशी अतिशय महत्वाचा सामना आहे. यापुढील होणारा सामना वलवण ब आणि अकालपे या दोन संघामध्ये टॉस झाला. या टॉस मध्ये अकालपे संघ या ठिकाणी टॉस विन झालेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपला संघ या ठिकाणी सज्ज ठेवायचं. या सामन्यानंतर आपला या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जातोय. वैयक्तिक पहिले संघ षटक घेऊन आलाय तो अक्षय. उंचकुरा असा गोलंदाज आणि फलंदाजीसाठी आहे तो स्ट्राईकला आहे तो विक्रम आणि नॉन स्ट्राईकला आहे तो रोशन. डावखुरा फलंदाज आहे. या मैदानाच्या दिशेने पाहायला गेलं तर डावखुरा फलंदाजाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा ऍडव्हान्टेज दिसतंय. कारण का प्रत्येक सामन्यामध्ये जर मी पाहिलेले 90% जर ग्राउंड पाहिले तर रायटी फलंदाजांपेक्षा लेफ्टी फलंदाजाला जास्त ऍडव्हान्टेज असतं. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जातोय. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळतोय तो म्हणजे अक्षय आणि स्ट्राईकला आहे तो विक्रांत डावखुरा फलंदाज विक्रम माफी असावी विक्रम. कृपया सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय उंचपुरा असा गोलंदाज अक्षय. स्ट्राईकला आहे तो विक्रम डावखुरा फलंदाज आहे. पाहायचा अतिशय महत्वाची फलंदाजी करणं गरजेचं आहे आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. पहिला चेंडू आहे चांगला प्रकार कडवतो चेंडू. पाहायचा या ठिकाणी झेल होण्याचा प्रयत्न आहे. झेल कॅच विन तर मॅच विन परंतु या ठिकाणी झेल सुटतोय. खरोखरच एक लोण्याचा गोळा या ठिकाणी सोडला जातोय तो निवडी संघाकडून. खरोखरच कच्च्या क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डावखुरा फलंदाज या ठिकाणी झेल सोडला जातोय तो म्हणजे धडाकेबाज फलंदाज विक्रमचा या ठिकाणी झेल सोडला जातोय. परंतु हरकत नाहीये. अजूनही सामना आपल्या दिशेने वळू शकतो. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. जर क्रिकेटचं समीकरण म्हटलं तर कॅच विन तर मॅच विन अतिशय महत्वाचा सामना आहे. निर्णायक सामना नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये हा सामना आहे. जो संघ जिंकेल तोच पुढच्या सामन्यामध्ये पात्र होईल. आणि फलंदाज बाद होतोय. हाही फलंदाज डावखुरा फलंदाज होता परंतु काय चेंडू टाकलाय. काय चांगल्या प्रकारचा कमबॅक करतोय. जर पाहायला गेलं तर 2 चेंडूवर 2 गडी या ठिकाणी बाद झाले असते परंतु मिसफिल्डमुळे पहिल्या चेंडूवर गडी बाद होत नाहीये परंतु दुसऱ्या चेंडूवर चांगल्या प्रकारचा कमबॅक करतोय हा गोलंदाज अक्षयच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे विक्रम बाद झाला. आणि फलंदाजी गेलाय तो राकेश जाधव एक अनुभवी फलंदाज आपल्या संघासाठी वलवण संघाकडनं अनुभवी फलंदाज आहे आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिल्याच षटकामध्ये थोडासा दबाव निर्माण केला जातोय तो वलवण संघावर. खरोखरच चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते परंतु तितक्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. कारण का क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं गरजेचं आहे. क्रिकेट म्हटलं तर कॅच विन तर मॅच विन क्रिकेटचं समीकरण असं आहे आणि ते एक समीकरण आपल्याला पार करायचं असेल तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. अतिशय महत्वाचा सामना अक्षयचा पहिला चेंडू तिसरा चेंडू असेल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. काय चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा निर्धार चेंडू टाकण्यामध्ये यश मिळते. पॉवर प्लेचे षटक असताना पॉवर प्लेचा या ठिकाणी फायदा उचलला जात नाहीये आणि सलग 2 धावा झाल्यात माफी असावी. 2 धावा या ठिकाणी जमवल्या जात आहेत आणि अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत आणि अक्षयचा पुढचा चेंडू सुंदर प्रकार कडवला चेंडू आहे. पायचा हा चेंडू जातोय. सुंदर प्रकारचा झेल. खरोखरच कौतुक केलं पाहिजे चंद्रू याचं. खरोखरच सुंदर प्रकारचा झेल पकडलेला आहे. काय या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. खरोखरच क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी टाळ्या वाजवल्या जातात. प्रेक्षकांचा या ठिकाणी साथ मिळते या खेळाडूला आणि खरोखरच आपल्या संघासाठी अतिशय महत्वाचा या ठिकाणी झेल पकडतोय. जवळजवळ 4 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय आणि मोठा गडी बाद या ठिकाणी होतोय तो म्हणजे राकेश या ठिकाणी बाद होतोय. राकेश चांगल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु राकेश पॅव्हलियन मध्ये या ठिकाणी येऊन बसतोय आणि
थोडासा या ठिकाणी वलवल संघ डगमगायला दिसतोय. आता त्याची जी जागा घेतोय तो हा विकास. अक्षयचा पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू होता. या ठिकाणी लेग बाय स्वरूपाचा हा फटका असणार आहे. पंच माझ्याकडे खून करतात की यात काय शंका नाहीये. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली केवळ आणि केवळ 3 धावा. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, खरोखरच कौतुक केलं पाहिजे. अक्षय याचा उंचखुरा असा गोलंदाज आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि 28 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक अतिशय सुंदर प्रकारचा हाताळतोय आपल्या संघासाठी. सुंदर प्रकार कडकडवला चेंडू आहे. लेग साईडला माझा चेंडू आहे. पायचा चेंडू आहे तो सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. षटक संपतोय या ठिकाणी आणि आदरणीय सन्माननीय कांडठी च्या भागातील एक अष्टपैलू असा खेळाडू विश्वाजी चव्हाण आपण या ठिकाणी आलेले आहेत. आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आपल्याला स्टेजवर या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण या ठिकाणी येऊन बसायचं आहे. एक जुना जाणता खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपाला गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. या खेळाडूचं या मैदानामध्ये आपलं स्वागत करतोय. कांदळी क्रिकेट असोसिएशन तर्फे आणि सर्व खेळाडूंतर्फे आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाने दुसरं षटक घेऊन आलाय ज्ञानेश्वर. वैयक्तिक पहिलं आणि संघाने दुसरं षटक घेऊन आलं तर ज्ञानेश्वर अतिशय महत्वाचे षटक हाताळणं गरजेचं आहे ज्ञानेश्वर. कारण का पहिलं षटक पॉवरचे षटक असताना काय अक्षयने गोलंदाजी केली आहे. शेवटच्या चेंडूवरचा चौकार सोडला तर अतिशय सुंदर प्रकारची गोलंदाजी केली होती. परंतु हरकत नाहीये. चांगल्या प्रकारची फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळेल ते वलवल संघाकडनं आणि उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारचे जखडून ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे तो निवळी संघाचा. निवळी संघाचा चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण सजवतोय तो ज्ञानेश्वर. पहिलं षटक आणि आपलं आणि चांगल्या प्रकारचा फटका या ठिकाणी पाहायला भेटतो. परंतु सुंदर प्रकारची झेल फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मोठा गडी बाद होतोय तो रोशन या ठिकाणी बाद होतोय वलवल संघाचा. चांगल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काय सीमारेषा पार जाऊ शकला नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मोठा गडी बाद होतोय. खरोखरच या ठिकाणी पाहायला गेलं तर माझी सहकॉमेंटेटर संदेशजी पाहिलं गेलं तर जवळजवळ 3 गडी बाद झालेत. म्हणजे 3 चेंडू या ठिकाणी हमखास डॉट आहेत आणि चेंडू डॉट होणं म्हणजे सामन्यावर पकड निर्माण केल्यासारखं आहे. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत अतिशय महत्वाचा सामना आहे. प्रत्येक चेंडूवर कमीत कमी 1 धाव येणं गरजेचं आहे कारण का धावसंख्या चालू राहणं गरजेचं आहे. जर क्रिकेटचं समीकरण पाहिलं तर प्रत्येक चेंडू हा 1 धाव ते येणं हे गरजेचंच आहे. डॉट चेंडू म्हणजे एक प्रकारचा दबाव असतो फलंदाजावर. पाहायचा अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि वाईट चेंडूचा इशारा करण्याचा प्रयत्न होतोय परंतु पंच या ठिकाणी आपोआप फेडत आहेत. तटस्थ आहेत पंच आणि खरोखरच चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. कमबॅक चांगल्या प्रकारचा होतोय तो निवळी संघाकडनं. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. निवळी संघाचे हे गोलंदाज पहिलं षटक हाताळलं होतं त्या अक्षय याने आणि दुसरं षटक हाताळतोय तो ज्ञानेश्वर. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. संघ चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवतोय. चांगल्या प्रकारचा फटका खेळण्याची गरज आहे. विकास एक अनुभवी फलंदाज आहे मैदानामध्ये. चांगल्या प्रकारचे मोठे फटके या ठिकाणी येणं गरजेचं आहे विकासच्या बॅटमॅननं. पाहायचंय ज्ञानेश्वरचा पुढचा चेंडू अतिशय महत्वाचा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु खरोखरच हा फलंदाज या ठिकाणी जीवदान म्हटलं जाईल कारण का स्टंपच्या एकदम जवळ चेंडू जातोय आणि लेग साईडला सिक्सर मारण्याचा प्रयत्न होतोय. सलग 2 चेंडूवर लेग साईडला सिक्सर मारण्याचा प्रयत्न होतो परंतु चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि चेंडू जातोय सरळ यष्टीच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू टाकतोय. सलग 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी खेळतोय तो म्हणजे विकास. विकास एक अनुभवी खेळाडू आहे. चांगल्या प्रकारचे फलंदाजी करणं गरजेचं आहे. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आपल्या धावसंख्या केवळ आणि केवळ झालेल्या आहेत त्या 7 धावा. पुन्हा एकदा काय चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा टाकला जातोय. कौतुक केलं पाहिजे या गोलंदाजीचं. खरोखरच अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय.
तसं पाहिलं तर चारीच्या चारी चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतंय ते ज्ञानेश्वर याला. पुन्हा त्या लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु हाही चेंडू निर्धाव असू शकला असता परंतु लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी धाव मिळते. पंच माझ्याकडे खून करतात लेग बाय स्वरूपाचा या ठिकाणी धाव मिळते. खरोखरच चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. विकास आपल्या संघाला या ठिकाणी विजय मिळवून द्यायचा असेल तर मोठी धावसंख्या उभारायची. अजूनही आपल्याला 20 धावा जवळजवळ जमवायच्या आहेत. केवळ आणि केवळ दुसऱ्या षटकाच्या समाप्तीच्या टायमाला धावा झाल्या त्या 8 धावा. एक चेंडू बाकी आहे, शेवटचा चेंडू बाकी आहे अजूनही. आणि 3 षटकाच्या सामन्यामध्ये आपण 12 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 11 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ अजूनपर्यंत 8च धावा जमवलेल्या आहेत. थोडासा दबाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय वलवण संघाकडे. निवळी संघ चांगल्या प्रकारचा कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय निवळी संघाकडनं. खरोखरच कौतुक केलं पाहिजे. अचूक टप्प्याची गोलंदाजी. ज्ञानेश्वरचा पुढचा चेंडू सुंदर कडलेला चेंडू आहे. पायचा लेग साईडला चेंडू मारतोय. एक धाव घेतोय, दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय का पायचा. दुसरी धाव या ठिकाणी यशस्वी पूर्ण होते. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु या ठिकाणी अपयशी ठरले जात आहेत. तिसरी धावसाठी 2 धावाने धावसंख्येवर पडते. धावसंख्या दुहेरी धावसंख्येमध्ये जातोय. वलवण संघाचा स्कोर तो 10 धावांवर. पायचं वैयक्तिक पहिलं आणि संघाने तिसरं आणि निर्णायक षटक कोण घेऊन येते. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 18 धावांची गरज. अतिशय महत्वाचा सामना आहे. निर्णायक सामना पहिला सामना आहे तो कानडी चषक 2022 मधील. कृपया जास्त वेळ घालवायचा नाही. निवळी संघ कृपया सहकार्य करा. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. आपला पुढचा गोलंदाज आपण आधीच ठरवला गेला पाहिजे कारण का सामन्याचे सिच्युएशन काही असो परंतु आपल्याला वेळ खूप कमी आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला सर्व सामने खेळवायचे आहेत. त्याची पिन काढ ना. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. आदरणीय सन्माननीय दीपकजी कदम लामज गाव यांचं या ठिकाणी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे कांडाजी चषक 2022च्या या महासंग्रामामध्ये. माजी सैनिक आहेत आपल्या या भागातील. खरोखरच सैनिकांच्या बाबतीत बोलायचं तेवढं थोडंच आहे. आपल्या देशाचं रक्षण करण्याचं त्यांना भाग्य मिळालं. चांगल्या प्रकारचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विकासच्या स्वरूपात मोठा गडी या ठिकाणी बाद होतोय. विशालच्या स्वरूपात माफी असावी. आदरणीय सन्माननीय चकदेव गावचे बापू जंगम या ठिकाणी आलेले आहेत. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. या 2022 कानडी चषक 2022च्या या महासंग्रामामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. यापुढील होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे आणि ज्या संघाने अकल्प संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आपला संघ त्वरित मैदानामध्ये गेला पाहिजे. हा सामना झाल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाने तिसऱ्या षटक घेऊन आलाय तो गोलंदाज प्रवीण. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चांगल्या प्रकारचा कडलेला चेंडू आहे. पायचा हा चेंडू जातोय का सीमारेषा पारामध्ये. एक चेंडू टप्पा जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी शिवबाचा छवा आणि विकासच्या बॅटमध्ये निघालेल्या आहे 4 धावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 15. अजूनही जिंकण्यासाठी
13 धावांची आवश्यकता असणार आहे. विकासच्या बॅटमधनं काही होऊ शकतं. विकास एक अतिशय चांगल्या प्रकारचे फटकेबाजी करणारा फलंदाज आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 धावा, 4 चेंडू, 4 चेंडू 13 धावा. थोडस 3 चेंडू, 3 चेंडू. ठीक आहे, पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. अतिशय महत्वाचा सामना आहे आणि या मोठी धावसंख्या उभारायची आहे. जवळजवळ 2 षटकार 3 चेंडू मध्ये येणं गरजेचं आहे. 13 धावा अजूनपर्यंत जमवायच्या आहेत आणि कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 13च्या 13 धावा जमवणं गरजेचं आहे ते वलवण संघाला. परंतु पाहायचा अतिशय महत्वाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही कोण सामना जिंकेल. चांगल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काय चेंडू येत नाहीये. एक धाव घेतो, दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतो का पाहायचंय आणि दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होते. थोडंसं गच्च्या क्षेत्ररक्षण होतं स्वतः गोलंदाजाकडनं. रनआउटचा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा या ठिकाणी चान्स होता, परंतु रनआउटचा या ठिकाणी चान्स हुकतोय आणि 2 धावा या ठिकाणी मिळत. धावसंख्या स्थिर होते, 17 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत आणि आदरणीय सन्माननीय दीपकजी कदम आपल्या या कानडी चषकासाठी आपण या ठिकाणी आलेले आहेत. माजी सैनिक आपण पॅव्हलियन मध्ये येऊन बसायचंय. आपलं या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. दीपकजी कदम माजी सैनिक, लांबच 2 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे. 2 चेंडूवर 2 सलग षटकार मारणं गरजेचं आहे जर वलवण संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि विकास या ठिकाणी बाद होतोय. जवळजवळ सामना हा निवळी संघाकडे झुकताना दिसतोय. पहिला सामना, निर्णायक सामना 2022 महासंग्राम कानडी चषक चा पहिल्या सामन्यामध्ये थोडासा हा सामना निवळी संघाकडे झुकताना दिसतोय, परंतु चांगल्या प्रकारचं फटकेबाजी करणं गरजेचं आहे. अजूनही 1 चेंडू आहे. 1 चेंडू काही होऊ शकतं. आदरणीय सन्माननीय राकेशजी जाधव साहेब, शिवसेना दिवा गटप्रमुख यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण ही पॅव्हलियन मध्ये येऊन बसायचं, आपली या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आदरणीय सन्माननीय राकेशजी जाधव साहेब पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जातो. शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू निवळी संघासाठी आणि दोन्ही वलवण संघासाठी. या ठिकाणी निवळी संघ विजय होतो. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि वलवण संघ या ठिकाणी पराभूत संघाचा हार्दिक आभार. चेंडू या ठिकाणी द्यायचा आहे पंच. आणि आपण या ठिकाणी सूर्यस्पोर्ट चिपळूण च्या तर्फे या ठिकाणी प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी टी शर्ट परिधान करणार आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला थोड्या वेळ करणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी होतोय तो निवळी संघाचा ज्ञानेश्वर गोलंदाज. ज्ञानेश्वर अतिशय उत्कृष्ट प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी केली. त्याने आपल्या या षटकामध्ये जवळजवळ 2च धावा आणि 3 विकेट घेतल्या होत्या. 2 धावा आणि 3 विकेट घेतल्या होत्या. तोच ज्ञानेश्वर या सामन्याचा सामनावीर ठरतोय आणि सूर्य स्पोर्ट चिपळूण तर्फे आपल्याला या ठिकाणी टी शर्ट परिधान केलं जाते. विश्वाजी चव्हाण, आदरणीय सन्माननीय विश्वाजी चव्हाण यांच्या हस्ते हे टी शर्ट परिधान केलं जाणार आहे. ज्ञानेश्वर खरोखरच कौतुक केलं पाहिजे तुझा, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी. कृपया अकालपे संघ आपल्या क्षेत्राशी सजून घ्यायचं. अकालपे संघ सहकार्य करा, आपल्याला मध्ये वेळ घालवायचा नाहीये. लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि लाईव्ह टुर्नामेंट मध्ये चांगल्या प्रकारचं या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे. कृपया क्षेत्ररक्षण सजवायचं. कृपया अकालपे संघ सहकार्य करा. ज्ञानेश्वर अतिशय सुंदर प्रकारची गोलंदाजी, खरोखरच कौतुक केलं पाहिजे तुझा.